वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करीती घोष जय जयकार जळती दोषांचे डोंगर वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में हमारे प्रभु कीर्तन में हमारे हरि कीर्तन में हमारे प्रभु कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या चिखली शहरामध्ये सप्ताह कमिटीतील माता भगिनींच्या अथक परिश्रमाने पुन्हा एकदा चिखली गावाला प्रति पंढरपुराचं स्वरूप आलं. क्या बात है माता भगिनी, जय हो. भागवताचार्य, कीर्तनकार आणि गायिका असलेल्या आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित हरिभक्तपरायण आमच्या परमस्नेही परम भगिनी, वारकरी संप्रदायावर नितांत प्रीती करणाऱ्या आणि सबंध महाराज लोकांना जीव लावणाऱ्या, हे फार महत्वाचं आहे. जाधवताई अशा आपल्या सगळ्यांच्या परिचित असलेल्या जाधवताई, त्यांच्या सगळ्या कमिटीतील माता भगिनी, मला सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण अफलातून, क्या बात है. खरं सांगू का, कोविड-19 नंतर पुन्हा एकदा वैभव संपन्न सप्ताह 2023 ते 24च्या दरम्यान आपल्या चिखली गावात मला बघायला मिळाला, ही फार आनंदाची गोष्ट आहे.
लोक ढासळलेल्या वृत्तीचे झालेत. भिंत नाही का ढासळते, एकदा सुरुवात झाली की तिला नाही लवकर बंद घातलं की ती ढासळतच जाते. आणि ढासळलेली लोक लवकर परमार्थाकडे वळतातच असं नाही. तसं कोविड-19 मध्ये असंख्य सप्ताह बंद पडले. काही लोक म्हणाले नाही सप्ताह झाले तर काय मेलोय का आपण? ज्यांचं आलं ते गेले, आपण आहोत, आपलं येईल तेव्हा आपण जाऊ. नामस्मरण केलं काय नाही केलं काय देवाला सगळं सारखं आहे असं नसतं. संकट ही माणसाची परीक्षा घ्यायला येत असतात, पण त्यातून सावरून पूर्ववत होणं ही काळाची गरज असते. त्याला खरा साधक म्हणतात. आज आपल्या या चिखली गावामध्ये सप्ताहाला सुरुवात होऊन 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कार्यक्रमाचं संयोजन नियोजन करणाऱ्या सगळ्या माता भगिनी आहेत. एका तपपूर्ती सोहळ्यानिमित्ताने आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. जाधवताई मला जेव्हा श्यामनी सांगितलं की घरही बदललं आणि कार्यक्रमाचं स्थळही बदललं, म्हटलं बापरे आता कुठं नेतात हे, आणि काय असेल तिकडे लोकेशन आहे की नाही, लोक येतील की नाही. पण मस्तच अफलातून. या सुंदर गायिका तुम्ही इकडे यावेळी आमंत्रित केलेले आहे. मंगलताई गतिराय राणी आहे मस्त, आणि ह्या ताईंचं नाव कमलताई शिरसाट मस्त अफलातून. पखवाज वाजवण्यासाठी आपल्या चिखली गावातीलच महाराज नागेश महाराज अप्रतिम अफलातून, क्या बात आहे. आणि दुसरे पखवाज वादक संभाजीनगरातनं आम्ही घेऊन आलोय. ते असंख्य वेळा आमच्या बरोबर असतात, असंख्य वेळा म्हणण्यापेक्षा बरोबरच असतात. असे हरिभक्तपरायण रवी महाराज पाटील संभाजीनगर. संवादिनीच्या साथीला महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाव अर्थात आपल्या सर्वांच्या ओळखीचे असलेले वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संगीतकार श्रीयुत नागेश पिंपळे, ज्यांची मी अर्धांगिनी आहे. सगळे श्रोतृवर्ग, त्याचबरोबर सगळे कीर्तनकार, गायक, वादक, कथाकार, ज्यांच्या मुखारविंदातनं आपण कथा श्रवण करत आहात असे भागवताचार्य हरिभक्तपरायण श्री दिनेशानंद शास्त्री, श्रीधाम वृंदावन, आणि सगळीच महाराज मंडळी. मी पत्रिका बघितल्याबरोबर जाधवताई खूप खुश झाले. आणि पुन्हा पुन्हा तुमच्या सगळ्यांचं वर्णन एवढ्यासाठी करायचं, ऐकणारे लोक म्हणतात हे यांना बोलितात, यांचा मान हे वाढवतात, त्यांचा मान हे वाढवतात, यांचं चाललंय साठ लोट. तसं नाहीये, लक्ष देऊन ऐका. भारताला गिळणाऱ्या लोकांचा जय जयकार करून झेंडे घेऊन मिरवता तुम्ही, इथं तर उपदेश दिला जातोय संत साहित्याचा, मग इथे का वर्णन करू नये? आपल्यालाच खाणारी लोक डोक्यावर घेऊ घेऊ नाचलो आपण. सख्या बापाचं ऐकत नाही पण झेंडे घेऊ घेऊ मरायला येतं. बापाचं ऐकलं नाही कधी. बापाचं बाप म्हणतो शेण भरणा हेच काम आहे का? गाई पाणी पाजणं तेवढंच उरलं का? तुम्ही भंगी धंदे केले मलाही करायला लावता का? बाप म्हणतो जा मग आमदार होणार आहे. हे अजिबात नाही. तुम्हाला ओझे व्हायला ठेवलं शेवटपर्यंत तुम्ही हेच काम करणार, हे त्रिवार सत्य आहे. आणि हे जर पाटलाच्या लेकरांकडनं या लोकांनी करून घेतलं नसतं तर आज मराठा रक्षणासाठी मोर्चे काढावे नसते लागले राजांनो. म्हणून सावधान. जेव्हा थोबाडीत बसेल तेव्हाच डोळे उघडले पाहिजे. मार खायचा नाही अजिबात. दम पाहिजे आपल्या मनगटात प्रत्युत्तर देण्याचा. आणि त्याच्यासाठी माणसं कशी असावी लागतात? वीर असावी लागतात. वीर. मस्त साऊंड सिस्टीम वाले दादा छान ट्युनिंग बसलंय. आता अधूनमधून प्रत्येकालाच वाटतं माझा आवाज अजून वाढला पाहिजे. तुम्ही वाढवत राहत जा, शक्य होईल तेवढं. तुमचं बॉक्स फुटत नाही तोपर्यंत वाढवा. विठ्ठल 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 विठ्ठल. ही सगळी गुणवान मंडळी आहे. सगळ्या माता भगिनी इकडे टाळ घेऊन उभे आहेत. जेव्हा कीर्तनाला नवीन सुरुवात केली, जेव्हा महिला जास्त कीर्तनकारच नव्हत्या, 2 किंवा 3 असतील सबंध महाराष्ट्रभरात, पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने शिकल्या सवरलेल्या पोरी इकडे वळायला लागल्या. त्यात आमचा नंबर लागला. तोफेच्या तोंडी मीच होते तेव्हा सगळे वार झेलायला. आणि खरं सांगू जाधवताई, सत्काराला हार टाकायला विठोबा रखुमाईला एखाद्या माता भगिनीला, ती स्त्री आहे, मुलगी आहे, तिला पुरुषांनी कसा हार घालायचा म्हणून कुणीतरी महिला या ना हार घाला असं विनंती करायचे कार्यकर्ते. त्या बायकांची बाई लाज वाटती, एवढ्या माणसात कशी जाऊ, नको बाई आपल्याला नाही जमणार.
ही वस्तुस्थिती होती. आज कोण म्हणतंय, कोण महिलांची संख्या कमी पडली ते बघा ना, पॅन्डल कोणी भरलाय जास्त. मला असं वाटतं पुरुषांची संख्या कमी पडली आता, कारण महिलांची बाजू सगळी भरली, फक्त एवढीच भरली नाही, असं 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 मध्ये जाऊन त्यांचीही जागा व्यापली. हे बघताय आपले टुकू एकमेकांकडे, कसं होईल काय होईल असं. याचं कारण काय, पुरुषांना कीर्तन कळत नाही का? एवढे शातीर मंडळी ही महिलांसाठी राखीव असलं तर बायकोचं फॉर्म भरतन, मीटिंग स्वतः करतं, एवढे शातीर हे मामूली समजलात का तुम्ही? महिलांसाठी राखीव आहे सरपंच व्हायला, भरला तिचा फॉर्म, ती झाली सरपंच. ती म्हणती माझी मीटिंग आहे आज, तुम्ही गाई पाणी पाजा, मी मीटिंगला मध्ये तुला काय कळतं, मग उभी कशाला केली? तुला जास्त कळतं ना, मग तूच कर ना भाऊ. खरं सांगू, सृष्टी ही दोन्ही बाजूंनी चालते. यात कुणी कमजोर नाही, कुणी वरिष्ठ नाही. दृष्टिकोन बघण्याचा जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत कुठल्याही जीवाला सुख मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. दृष्टिकोन समान झाला पाहिजे. नातं बदललं की दृष्टिकोन बदलतो. आपल्या पोरीने चांगलं कर्तृत्व केलं तर बापाच्या डोळ्यातनं कौतुक झळकतं. हे सासूरवाडीच्या लोकांनी करू द्या बरं, एक डोळा बटाट्यासारखं करतो. तुला काय झालं भाऊ? आणि महिला मंडळ लक्ष देऊ नाही का, मी काही घर फोडायला आले नाही तुमचं, फक्त वास्तवाचं दर्शन करून देण्यासाठी बोलते. नवऱ्याचे मायबाप कधीही सुनेसाठी देव असतात, पण बायकोचे मायबाप नवऱ्यासाठी भूत असतात. बायकोनी नवऱ्याची सगळी कामं करावी, पण नवऱ्याने बायकोचं एक जरी काम ऐकलं तर तो बायकोचा बैल होतो म्हणे. क्या बात है, हे शास्त्र आहे. खरं शास्त्रच झाकून ठेवलंय राजांनो, त्यामुळंच दुःख वाट्याला आलं. येऊ देत ना खरं काय ते. खऱ्या संतांना जा शरण. खऱ्या संतांची वीरांची लक्षणं सांगणाराच अभंग तुकोबारायांचा आहे. 4 चरणांचा आहे, फार उत्कृष्ट आहे. चिंतन केलं तर लक्षात येतं. मोबाईल मध्ये बघून बघून डोळे खोबणीत गेलेत तुमचे, गालं गैरहजर व्हायला लागले. लोकांना जेवायचं भान नाही, मोबाईल बघता बघता जेवायचं. बायको ताट वाढून देती ना, हे मोबाईल मध्ये बघता बघता जेवतं तर भाजीत नाही पोळी बुडवत, ग्लासात बुडवतं, पाण्याच्या ग्लासात. ही प्रगती आहे भारताची. काय माती सांगावी यांना. वेडे झालेत लोक, वेडे. सावधान, वेळ कमी आहे, आयुष्य कमी आहे, योग्य त्या वेळी जाग होता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. त्या वारकरी संप्रदायाचे पायीक होणं महाराष्ट्राच्या जनतेचं आद्य कर्तव्य असताना आम्ही कुठल्या धुळीने माखलोय, कुठल्या धुंदीत जीवन जगतोय. एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एकाच वेळी 200 ते 250 संतांनी अवतार धारण करून महाराष्ट्राला पवित्र बनवण्याचं कार्य केलं. तोच महाराष्ट्र अंधश्रद्धेमध्ये पुन्हा विळख्यात अडकायला लागला. पुन्हा ते म्हणतात ह्या बाबाचा दोरा काम करीतो, त्या बाबाचा गंडा काम करीतो, तो बाबा म्हणे मनातलं ओळखितो. आता त्याच्या समोर लाईन. महिला मंडळ भान असू द्या ग बायांनो. तुमच्या मनातलं बाबांनी ओळखलं तर तुम्ही काय पाकिस्तान जिंकणार आहात? ध्येय काय आहे तुमचं? तुमच्या मनातलं बाबांनी ओळखायचं, 4 चौघात माईकवर सांगायचं, घरच्यांनी डोळे वाटारून पाहायचं, चांगला चालू संसार मोडायचा, संशयाचं भूत गळ्यात घालून घ्यायचं. कुणी सांगितलं आहे? संसार सुखाचा करण्यासाठी संत मायबापांनी शपथा घेतल्या. त्या संतांच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. याचं कारण चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे ना जीवांची. सहज साध्य होतं का कुठलंही? भागवतकार बनलात ताई तुम्ही, अभ्यासाशिवाय होतं? तुम्हाला ग्रंथ उघडावेच लागतील. ह्या मुली सुंदर गातायत आता, अप्रतिम. या मंगलताईकडे बघितलं तर असं वाटतं कुठून पावर आणते बिचारी. हा
काही काही बायका 150 क्विंटलच्या आहेत, 150 किलोच्या, 1.5 क्विंटलच्या. आणि आवाज म्हणला तर हे मला अशीच आवडते. अगो गेलाय कुठं आवाज तुझा? नाहीतर इकडे बघा, याला ईश्वर कृपा म्हणतात. आणि ती साधनेने प्राप्त होते. मी कधीच खोट्या लोकांची तारीफ करत नाही राणी. आधीपासून आपला असाच उघडा थोबाडावर पडलेली मी, त्याच्यामुळे फार कमी लोकांबरोबर जमतं आपलं. बोटावर मोजण्या एवढेच मित्रमैत्रिणी टिकल्यात आपल्या, बाकीच्यांचा लागच नाही. कारण आहे ते स्पष्ट आहे, चाटुगिरी आपल्याला जमली नाही, चमचा आपल्याला आयुष्यात बनायचं नाही. एका ईश्वराचे भक्त झालो तेच खूप झालं. बाकीच्या ढोंगी लोकांच्या किती तुम्ही पाया पडलात, पुढं पुढं केलं, काहीही उपयोग होणार नाही. आयुष्यातला वेळ व्यर्थ जाईल. म्हणून योग्य त्या वेळी डोळे उघडले पाहिजे. आणि तुम्ही साधना करताय हे फार महत्वाचं आहे. साधनेचे सूर असे मस्त तिन्ही सप्तकात फिरून येतात ना, क्या बात आहे. खूप अफलातून वाटलं. आणि आताची तयारी काही वेगळी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो होतो. मी मगाशी जाधवताई तेच बोलले राणीला, का ग महिला कीर्तनामध्ये मला का बोलवत नाही? माझं लोक काही असं पुरुषांसारखं आहे का? तर फार कमी वेळा योग येतो. पण आताची प्रगती पहिली सुरेल, ज्याला धीर गंभीरता म्हणतो, ताल, विवेक संपन्न शब्दांचा उच्चार. नाहीतर अलीकडे कोणी फेमस होतं, सोशल मीडिया आल्यापासून तुलाही वाट लागली. एक महाराज चाल म्हणताना फेमस झालो आणि आलापी होती त्याची. आणि खालचे बघून म्हणतात वाव व्हेरी नाईस, बाबासारखा माणूस नाही, ह्याला अंधारात नेऊन चोपला पाहिजे बाबाच्याच भाषेत. साधनेला काही अर्थ असतो की नाही? हा केल्याने गाणं होतं का? मग ज्यांनी 2-2 तास सा लावून बसले तानपुऱ्यावर, त्यांनी काय कोरड्या विडी तुड्या घ्यायच्या? करायचं काय त्यांनी? खऱ्या साधकांना कधीतरी व्हॅल्यू निर्माण झालं पाहिजे ना. या लेकरांनी पैदा झाल्यापासून घाटावर बसून बसून साधना केली. रात्रीच्या 3-3 वाजता बसून वडापाव खाऊन प्रॅक्टिस केली पखवाजाची. तेव्हा एवढं सुंदर वातावरण निर्माण होतं. आपला अवघड आहे. आपण अशी कोपरे धरून बसतो, वेळ आल्यावर तंबाखू काढतो, मधूनच आठवण आली तर बिडी पेटवतो. हे सगळं काम चालू असताना जर थोडं मागे पुढे झालं तर दुसऱ्याच्या कानात म्हणतो जमलं नाही, नाही का? हा ये भी ना बात. सगळं जमत असतं, सगळ्यांना पटवूनच द्यायचं असतं. सेवा ही ईश्वरासाठीच असते. होता करता थोडं मागे पुढे होत असतं, म्हणून आपली लेकरं म्हणून ते सहन करायचं असतं. एवढंच. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा हा अभंग आहे. अभंग मधील विषय फार गोड प्रतिपादित केलाय. विठ्ठलाचे वीर हे गाडे आहेत, म्हणजेच मोठे आहे. ते मोठे आहे यामुळे सिद्ध झालं त्याचं कारण काळ त्यांच्या पाया पडतो. काळ पाया का पडतो तर ते सदैव जय जयकार करतात. करीती घोष जय जयकार. आणि जय जयकार केल्यामुळे त्यांचे दोषाचे डोंगर जळून जातात. वीर असल्या कारणाने त्यांच्याकडे कसले शस्त्र आहे? वीर म्हणजे युद्धात जिंकणारे. मग ते युद्धात जिंकणाऱ्या वीरांच्या हातात शस्त्र काय आहे? क्षमा, दया, शांती हे शस्त्र त्यांच्या हातात आहे. बाण अभंग हे हाती अभंगाचे बाण घेऊन ते वावरत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात असेच बळी आहेत, बुद्धिमान आहेत, तीच ही भूतलावरील भूमंडळी आहे. हा अभंगाचा धावता अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. वीर 2 प्रकारचे असतात. पहिला आहे व्यावहारिक वीर आणि दुसरा आहे परमार्थिक वीर. ज्यांनी व्यवहाराशी सामना केला, देशासाठी लढले, देश सुरक्षित ठेवला, ते आहे व्यावहारिक वीर. ज्यांनी अध्यात्माच्या समवेत अभ्यास करत जीवनाशी सामना केला, ते आहे आध्यात्मिक वीर. दोन्हींची बाजू विरुद्ध आहे. व्यावहारिक वीर जो आहे तो मिळवून वीरता प्राप्त करतो. लक्षात घ्या, फार महत्वाचं वाक्य आहे. व्यावहारिक वीर हा मिळवून आपली बाजू सिद्ध करतो किंवा वीरता प्राप्त करतो. आध्यात्मिक वीर
त्याग करून आपली वीरता सिद्ध करतो. म्हणून अध्यात्मात जे असतात त्यांच्या त्यागाला महत्त्व असतं, जे संसारात असतात त्यांच्या मिळवण्याला महत्त्व असतं. म्हणून आतापर्यंत कोरडं फुकट वैराग्य सांगत बसायचं नाही. जे संसारिक आहेत, ज्यांना संसार करायचा आहे, ज्यांनी 2-2, 3-3 लेकरांना जन्माला घातलं, त्यांनी आळस झटकून टाका, मिळवायला शिका, समृद्ध बना, सुसंस्कृत बना, श्रीमंत बना. शिवरायांना आपला उदार ऐश्वर्य बघून स्वर्गात आनंद झाला पाहिजे. बस. हाकेच्या अंतरावर राजमाता जिजाऊ साहेबा आपल्या भूमीच्या बाजूलाच जन्माला आली. केवढं ते परमभाग्य. हा, आणि त्या राजमाता जिजाऊ साहेबांनी देशाला वीर प्राप्त करून दिले. वीर आई बापांनी ठरवलं की देशाला वीर मिळतात. आई बापांनी आधी सावध झालं पाहिजे. लक्ष देऊ नाही का? पिढी बिघडली नाही, पिढी वाईट नाही, पिढी चुकीच्या विचाराची नाही, पिढी वाटुळी सारखी वागणारी नाही, पिढी खूप चांगली आहे. शिकवणारे कुठेतरी कमी पडलेत. म्हणून पालकांनो सावधान. आपल्या म्हातारपणी आपल्या स्वतःची पोरं आपल्याला सांभाळत नाही, त्याला कारण आहे आमचे संस्कार. आम्ही वेड्या बाबडीची झाडं लावली, वेड्या बाबळीची, आणि अपेक्षा करतोय त्याला हापूस आंबा आला पाहिजे. येडी हळद होईल असं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पोरं लहानपासून जे ऐकतात तेच करतात. म्हणून ऐकवावं काय? वीर जन्माला येण्यासाठी आधी वीर माता असावी लागते, तेव्हा वीरपुत्र किंवा वीरकन्या निर्माण होते. वीर पिता असावे लागतात, तेव्हा येणारे पाल्य हे वीरत्वाची भूमिका घेऊन जीवन जगत असतात. आणि म्हणून माता पितांनी सावधान झालं पाहिजे. उगीच गल्ली गल्लीमध्ये बोळा बोळात बसून म्हाताऱ्या बायकांनी किरकिर करत बसायची नाही. पिढी बिघडली बाई ना. आपल्या काळात असं होतं, कान कार्टे जीव लावत नाही, वृद्धाश्रमात जाऊ का काय, गोठ्यात राहायची वेळ आली, तोय सासऱ्याला काढून दिलं आणि मी अशी वनवन फिरते. अजिबात बडबड करायची नाही, तुमचा अधिकारच नाही. जेव्हा मुलं लहान होती त्यांना घडवायचं होतं, तेव्हा किती म्हाताऱ्यांनी स्वतःच्या पोरांना बाळश्रावण सांगितला? वर हात करा जरा. मायची शपथ घेऊन सांगते, एक पण वर हात करणार नाही. सांगितलंच नाही तर. लहानपणी आपल्या पोरांना बाळ श्रावण एवढ्यासाठी ऐकवावा की दृष्टीहीन आई बापाची सेवा करणाऱ्या बाळ श्रावणांनी जन्मदात्या आई बापाला तीर्थक्षेत्र घडवून आणण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, पण आई बापाचा संग सोडला नाही. हे जर लहानपणापासून पोरांना ऐकवलं तर पोरं सांभाळणार नाही आपल्याला. अजिबात ऐकवत नाही. हिने इंग्लिश माध्यमात पाठवलं पोरग. चुकीचं नाही येते, काळाची गरज आहे. कॉन्व्हेंट मध्ये शिकवा, ती काळाची गरज आहे. जगतात शेती कशी करायची, अमेरिकेतले लोक कसं पीक घेतात ते तुम्हाला इंटरनेटद्वारे गुगलद्वारे कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या भाषा ज्ञात असल्या पाहिजे. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करते, तुम्ही लई दैन सहन केली, निसर्गाशी झुंजलात, सरकाराशी झुंजलात, कायद्याशी झुंजलात, कष्टाशी झुंजलात, जीवाशी झुंजलात. माझ्या राजांनो, अजून एक काम करा, आपल्या लेकरांसाठी थोडे जास्त कष्ट सोसा आणि पोरांना कॉन्व्हेंट मध्ये शिकवा. पण हे सगळं करताना आता जे हे बारके बारके लेकरं कीर्तनात येऊन बसले, ह्या बारक्या पोरी येऊन बसल्या, यांच्या आयुष्यात किमान 10-15 तरी अभंग पाठ असले पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या 15-20 ओव्या तरी पाठ असल्या पाहिजे. तुकोबारायांचा गाथा त्यांना उघडावा असा वाटला पाहिजे. मुक्ताबाईचे अभंग त्यांचे पाठ असले पाहिजे. काय शिकवलाय हेंद्रेपणा पोरांना. एक बारक पोरग पुढं आलं ते कविता म्हणायला लागलं, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. मम्मी म्हणती वाव फंटास्टिक. पप्पा म्हणतात फॅब्युलस सुपर्ब. आजी म्हणती काय म्हणतं हे, काय म्हणतं. आणि आजोबा म्हणतात चष्म्यातनं डोळे ताणून पोराला, राजा
हे तुझंच आहे ना भाऊ का हॉस्पिटलमध्ये बदली झालं? हे असं काय बोलत आहे? ही आपली भाषा बोलत नाही ना. शिकवा, मातृभाषेवर प्रेम करायला शिकवा. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुख चिवरी, होऊ दे या जगा. माझ्या ज्ञानोपरायचं स्वप्न साकार करायचं आहे ना, मग हे सगळं करावं लागेल. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात, जे अनितीने जगलेत, ज्यांनी नामाचा आधार घेतला नाही, ज्यांनी कधी संत साहित्याकडे पाठ फिरवली, त्यांना कधीही हिमतीने जगता येत नाही. त्या उलट खिशात 5 पैसे नसू दे, गळ्यात तुळशीची माळ आहे, नाही सोन्याच्या वस्तू, कपाळाला चंदनाचा टिलक आहे, नाही जास्त वेगळ्या भाषा बोलतायत, मुखात नामस्मरण आहे, केवढी ती हिम्मत. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. वा, मस्त, अप्रतिम. अशा वीरांचं सानिध्य आपल्याला लाभलं पाहिजे. आणि तुकोबरायांनी त्या वीरांच्या विषयी सांगितलं. अध्यात्मातले वीर असले काय, व्यवहारातले वीर असले काय, दोन्हीही वीरांची काळाला गरज आहे. म्हणून ज्या माता भगिनींनी आपल्या स्वतःचे एकुलते एक लेकर देशाच्या बाउंड्रीवर पाठवले, भारत देश सुरक्षित राहावा, अशा वीर मातांना माझा सलाम. कारण एवढं सोपं नसतं त्याग करणं. महिने बर्फात, पडत्या पावसात, शत्रूच्या नजरेसमोर, मृत्यूच्या दाढेत, उन्हाळ पावसाची आणि थंडीची तमा न बाळगता आपल्या स्वतःचं तारुण्य त्या बाउंड्रीवर झिजवत माझे नौजवान उभे असतात ना, तेव्हा अंगाला शहार येतात. ते खरे वीर आहेत. आणि त्यांच्या माता पिता ह्या वीर माता पिता आहेत. ती काळाची गरज आहे. मुलगा घडावा तो असा, कन्या घडावी ती अशी, जी फक्त स्वतः पुरतं नाही तर देशाच्या कामी येऊ शकते. वीरत्व आणि इतिहासामध्ये नाव याच लोकांचं नोंदलं जातं जे स्वतःसाठी जगले, त्यांचा नाही उल्लेख करत कधी इतिहास. आम्ही इतरांच्यासाठी काय त्याग करू शकलो, म्हणून आपल्या पुरतं जीवन जगणं सोडा. आता समाज सुज्ञ होत चाललाय, अजून वेग वाढला पाहिजे, नामावर प्रीती झाली पाहिजे. कारण प्रत्येक संकटाच्या वेळी संत साहित्याशिवाय, नामस्मरणाच्या आधाराशिवाय जगतात इथे कुणी कुणाचं नाही. लक्षात घ्या, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल ते संत साहित्य आणि देवाचं नामस्मरण. म्हणून या दोन्ही गोष्टीवर प्रेम करता आलं पाहिजे. संत हे सहज सांगत नाही, स्वतः अनुभवलं तेव्हा इतरांना सांगितलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ही आमची अनुभूती आहे. व्यवहारामध्ये शुरत्व मिळवणारे त्या त्या क्षेत्रातलं ट्रेनिंग करून आपल्या पदावर आरूढ होतात आणि चांगली कामगिरी बजावली म्हणजे ते होतात व्यावहारिक वीर. आणि परमार्थामध्ये वीरत्व प्राप्त करण्यासाठी करावा लागतो आम्हाला त्याग. त्याग कराल कसला हा प्रश्न आहे ना. त्याग झाला पाहिजे कामाचा, त्याग झाला पाहिजे वासनेचा, त्याग झाला पाहिजे स्वार्थी प्रवृत्तीचा. या त्यागाला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तुकोबाराय बोलले, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो
करावा लागतो. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन बघितलं, लोक म्हणाले लोक अन्न करून मेले, त्यांच्या घरातले त्यांचा काय आदर्श घ्यावा. त्यांच्यासाठी सांगते, ज्या तुकोबारायांनी व्यापक अंतकरणाने स्वतःची 450 एकर जमीन विकून दुष्काळाच्या काळामध्ये भुकेल्या लोकांना अन्न दिलं, तहानेल्या लोकांना पाणी पुरवलं, स्वतःच्या घरातील सोन्या चांदीचे भांडी मोडली तुकोबारायांनी आणि गरजवंतांना मदत केली. एवढा व्यापक दृष्टिकोन संतांचा आहे. ह्याला त्याग म्हणतात. काम क्रोधादी विकारांवर राज्य मिळवणं याला त्याग म्हणतात. आपली सत्ता कधीही आपल्या हातात असली पाहिजे. माणसं कधी फसतात, जेव्हा आपले डोळे, आपले कान, आपली जीभ, आपले हात, आपले इंद्रिय आपल्याला साथ देत नाही, तेव्हा बाकीचे आपल्यावर विजय मिळवतात परमार्थिक क्षेत्रात. म्हणून कंट्रोल फार महत्वाचं आहे. जिभेला वाटतं काहीही खावं म्हणून खायचं का? इतर प्राण्यांना कळलं, वाघाला कळतं मी कच्चं मांस भक्षण करावं, गवत खायचं नाही. हरीला कळलं कशाचंही मांस असलं तर आपण तोंड लावायचं नाही, कोवळी हरळच खायची. माणसांचे दोन्ही धाबे चालू, व्हेज नॉन व्हेज. तुम्हाला अजून एक गुपित सांगू, हे काही महाशय शिव महापुराण ऐकल्यापासून उज्जैनला निघाले महाराष्ट्रातले. हे तिकडं जातात, तिकडं गर्जना करतात, हर हर महादेव, जय जय भोले, हर हर शंभो, पार्वती पते, हर हर महादेव. तिकडून दर्शन घेऊन निघाले, वापस झाले शाम की नॉनव्हेज हॉटेलवर थांबतात. काय करेल हो भोळा शंकर यांचं. आणि वरतून म्हणतात एकदा जीवनात यायचं आहे, एन्जॉय. आहा, असे भवरोग मागे लागतील ना, तुला 40 तर शुगर होईल तेव्हा कळेल एन्जॉय. नाही, कठीण आहे. ज्यांनी कंट्रोल ठेवलं नाही त्यांना फार भोगावं लागतं. गुटखा खाणारं शेजाऱ्याच्या दारात पिचकाऱ्या टाकतं, पण जेव्हा जबड्याला कॅन्सर होतो ना आणि डॉक्टर 3-3 वेळा कुरतडून याचं मांस कापतो ना, तेव्हा लक्षात येतं हा एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपशील काठावर लपशील काठावर. देवाच्या दृष्टीतनं कुणीही सुटला नाही. साध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला बघून चोर सावध होतो. देवाचा कॅमेरा कधी खराब होत नाही. त्याला विद्युतची गरज नाही, त्याला लाईटची गरज नाही. तुझे बारीक सारीक खोडकर सगळे कर्म तो एक एक वेचतोय. लक्षात ठेव, जेव्हा अंतकाळ येईल ना तेव्हा कुणी साथ देत नाही बरं. आपल्या कर्माची बेरीज आपल्याला इथेच करून जायचं असतं. हे सगळं ज्यांच्या लक्षात येतं ना ते नामावर प्रीती करायला लागतात. ज्यांची नामावर प्रीती होते ना त्यांच्या वाट्याला काय येतं? ज्या मृत्यूला घाबरून चांगले चांगले ठीक झाले, ज्या काळाला घाबरून आसुरी प्रवृत्तीचे थरथर कापतात, त्या काळावर सत्ता जे गाजवतात ते वैष्णव असतात. हेच अभंगाचे पहिले चरण. वीर विठ्ठल
करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार कालिका पाया पडे कालिका पाया पडे कालिका पाया पडे करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार करते घोष जय जयकार वीरा विठ्ठलाचे गाणे कलिकाळ पाया पडे कलिकाळ पाया पडे कलिकाळ पाया पडे वीरा विठ्ठलाचे गाणे कलिकाळ पाया पडे कलिकाळ पाया पडे मस्त आहे. आज तर मला तर ताळमेळ बसायला जड जातं. मग तुम्ही मला महिला एवढ्या तयारीच्या आहेत का? असं नाहीये. सुराचा फरक पडतो ना, आणि त्याच्यामुळे त्या महिलांच्या सुरात सूर मिसळायला त्यांना बिचाऱ्यांना पूर्ण शक्तीपणाला लावावी लागते. गातात खूप सारी मंडळी स्त्रियांच्या स्केलमध्ये, पण आज कसं झालं ना, तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे. आज आज काही वेगळा आनंद येतोय. आणि तुम्ही पखवाज वादक, तुम्हाला आज कळलं असेल युतीचं सरकार चालवणं किती कठीण असतं ते. विठ्ठल विठ्ठल कारण एवढ्या सगळ्यांना ह्या दोघांना घेऊन चालायचंय. मग कोणाला जमेल तसं येतं, कोणाला परफेक्ट तालात येतं, पण तुम्ही उभे आहात हेच खूप आहे. ही खंबीर साथ तुमची मला एवढ्या वर्षापासून पाहिजे होती. 25 वर्षापासून हेच म्हणणं होतं माझं की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संतैसे केले. लोक विरोध करतील, नावं ठेवतील, सगळं काही होईल, पण एकदा का यशाचं शिखर गाठलं तेव्हा हीच मंडळी आपल्याला जय जयकार करतील. हे होतं. ही क्षमता परमार्थात असते, फक्त अंगात चिकाटी असली पाहिजे. आणि चुकून ही गची बाधा होता कामा नये. लक्षात घ्या, ज्यांच्याकडे ज्ञान आहे तिथे अहंकार वास्तव्य करतो सुप्त रूपात. ज्यांच्याकडे सौंदर्य आहे तिथेही अहंकार वास्तव्य करतोय. अय्या मी कशी दिसते. 3-3 तास बायका कपाट सोडत नाही. बघता काय टुकू टुकू तुम्ही माझ्याकडे. ह्या कीर्तनात येऊन बसल्या म्हणून देव्याच आहे असं काही समजू नका. नवऱ्याबरोबर जेव्हा ही लग्नाला निघती ना, बिचाऱ्याचे 3 तास खाती कोणती साडी नेसायची ह्याच्यावरनं. 4दा बदलेल साडी, 4दा. जसं की युद्धाला निघाली झाशीची राणी लक्ष्मीबाई, आणि 4दा साडी बदलून ही हिचं समाधान होत नाही. राणी लग्नात गेल्यावर शेजारणीची भारी दिसली ना प्रियंका, मैत्रिणीला म्हणते एवढी मटकती. 2 नंबरचा पैसा आहे नवऱ्याचा. 15,000ची नेसून आली माझ्या पुढं मटकती. इमानदारीने नेस म्हणावं. बर तुझी 2,000ची काय तुला चिमटे काढती का? याला म्हणतात ईर्ष्या. तिथंच फेल झालोय आपण. कुणी आपल्या समोर जर कुणाविषयी चांगलं बोलत असेल तर ती पचवण्याची क्षमता पाहिजे. त्याला आध्यात्मिक अंतकरणाची व्यक्ती म्हणतात. मी राणीचं वर्णन केलं तर उगीच मंगलताईनी म्हणायचं नाही, अर्थच नाहीये त्याला काही.
सहन करता आलं पाहिजे. एक पखवाजा दुसऱ्याकडे बटाट्यासारखे डोळे करून बघतो. इथं नाहीये तसं कोणी. 24 तास कीर्तन ऐकून जर आमच्यावर परिणाम होत नाही तर हे आमोशा पौर्णिमेला येणारे कधी सुधारतील? वर्षातनं एकदा सप्ताह, त्याची निम्मे दिवस गैरहजर, नावं बघून हजेरी लावणारे तुम्ही. आज कोण आहे? आज विनोदवीर आहे, चला चला पुढची जागा पकडू. ओ, तुमच्या या अशा हलकट आवडींमुळेच लोकांनी कीर्तनाचा तमाशा केला रे बाबांनो. सावरा स्वतःला, सांभाळा. आमच्या दैवतांनी आम्हाला काय शिकवलं, आमच्या कुलदैवतांनी आम्हाला काय शिकवलं, आमच्या संस्काराची संसाराची रीतीभाती काय आहे, काय साध्य केल्याने देवांतरी वास्तव्य करेल. हा, ज्या माऊलीला कपाचा क लिहिता येत नाही तिच्या अंतरी पांडुरंग परमात्मा वास्तव्य करतो. ही डबल ग्रॅज्युएट झाली तरी आत्महत्या करती. काय विकास आहे हिच्या शिक्षणाचा? झिपाट कापत फिरली एवढ्या टाचाची सँडल. हिला तर अशा नवीन मार्गाने काढलं पाहिजे, ढेकळाच्या रस्त्याने. मटक कुठे मटकती ते. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुम्ही तरी काय वाईट वाटून घ्याल? तुमची अवस्था तर लई विचित्र आहे. तुम्हाला तर भेटत नाही राजांनो. आता जेव्हा यांची संख्या जास्त होती तेव्हा यांनी 3-3 सोडल्या आणि चौथ्या केल्या. आता बिन लग्नाचं म्हणतो, लग्न झालेली ही चालेल. बाया उठ पहाड के नीचे. दिवस सगळ्यांचे येतात, दिवस सगळ्यांचे येतात, फक्त धीराने घ्यायचं असतं. उत्तर द्यायला शक्ती लागत नाही, सहन करायला शक्ती लागते. लेट करंट म्हणतात याला. पटकन झालं पाहिजे. अशी सम गेल्यावर असं कुठं काही करायचं असतं का? चटकन झालं पाहिजे ना, नाहीतर थांबून जायचं. विठ्ठल 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 लक्षणं सांगितली वीराची. व्यावहारिक वीर हा चातुर्य दाखवून विजय मिळवतो, तर आध्यात्मिक वीर हा स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवून. आणि इंद्रिय ताब्यात ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही मायबाप. एकानं शेजाऱ्याचं बघून एकादशी केली. करत नव्हतं ते कधी, पण हेवा देवा केली एकादशी. आणि चाललं मार्केट मधून, त्याला पाणीपुरीची गाडी दिसली. ते मागं पाहतं पुढं पाहतं, इथं कोणी ओळखीचं नाही ना. आणि त्या पाणीवाल्याला म्हणतो, एक प्लेट पटकन दे पटकन. जीभ सपोर्ट करत नाहीये, इंद्रिय ताब्यात पाहिजे. अजून सोपं उदाहरण सांगते. आपण सगळे खानदानी शेतकऱ्याचे आहोत. तुम्हाला पटेल असं उदाहरण देते. पूर्वी शेतकरी लोक खळं राखायला कुत्रे पाळायचे. कुत्रा पाळायचे. तो कुत्रा मालकाच्या ताब्यात असायला पाहिजे. चोर आला, छू म्हटल्याबरोबर त्यांनी पकडायचं. सिद्धांताच्या पूर्ततेसाठी दृष्टांत या लक्षात घ्या. चोर आला की छू म्हटल्याबरोबर कुत्र्यानी त्याला पकडलं पाहिजे. सज्जन आल्याबरोबर हाड म्हणल्याबरोबर थांबलं पाहिजे. याला म्हणतात कुत्रा मालकाच्या ताब्यात आहे. इंद्रिय आध्यात्मिक गुरुच्या ताब्यात असले पाहिजे. ताबा सुटला, विषय संपला, खल्लास. आजकाल तसं होत नाही. कुत्र मालकाच्या ताब्यात नाही, तर मालक कुत्र्यांच्या ताब्यात आहे. ते झिपाटे कुत्रे पाळलेत ना, 20-20, 25-25 हजाराचे. सप्ताहात पावत्या फाडत नाही. कंजूस अंतःकरणाचे. छे छे आणि कोणाला देव दिसताना मी कशाला पावती फाडू? आधीच दुष्काळ, पाऊस पडला नाही. आणि कुत्र पाळतो 25 हजाराचं श्रीमंतीच्या प्रदर्शनासाठी. तुमचा छंद आहे तो, त्याला मी काही करू शकत नाही. पण मग ते कुत्र तुमच्या ताब्यात असलं पाहिजे. ते तुमच्या ताब्यात नाही, तुम्ही त्याच्या ताब्यात आहात. आपल्या 25 लाखाच्या गाडीत त्या झिपाट्या कुत्र्याला घेऊन फिरतन मायबाप गोठ्यात. हे संस्कार आहे. आणि कुत्र्याची मालकीन बडी अम्मा अशी त्या कुत्र्याची लाड करती. सासू सासऱ्यांना कधी नीट पाहिलं नाही तिने. आणि कुत्र्याला माझा टॉमी लुशी काय हवंय
तुला तुझ्या आवडीचं बिस्किट नाही, मुस्कटात ओढली पाहिजे हिच्या एक. तुझ्या नवऱ्याला ज्या माऊलीनी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, त्याला नोकरी मिळवून दिली, तू त्याला विकत घेतला, तुझ्या ताब्यात आला, तू त्यांना विसरलीस. एका निर्जीव आपल्या मुक्या प्राण्यावर जसं प्रेम करते, त्याच्या 20% सासू सासऱ्यावर जर प्रेम केलं तर संसार वाचला. फक्त 20%. भामटेगिरी सोडून द्यायची. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. नाही जास्त कमावता आलं हरकत नाही, आधी आपले सासू सासरे नीट सांभाळा. तुम्हाला थोडी हलकी साडी नेसावी लागली हरकत नाही, पण सासूला मनापासून तुमच्याकडे बघताना एक क्षण वाटलं पाहिजे, ही माझी लेकच आहे. किती भाव गोड असतात बघा. आणि म्हाताऱ्यांनो, तुम्ही जरा आवर्त घ्या. तुमचं इलय झालं, कच्च्या वाट्यावर बसू बसू सुनेबद्दल बोलतात एक दुसरीला. अजिबात ऐकत नाही. तुला म्हणून सांगते, 25 वर्ष सांभाळलं, या भामटीने तिचं करून घेतला. मग तुझा भामटा तसाच ठेवायचा असता, एरवी भेटत नाही. तेव्हा वाटलं ना आणावी, मग आता जीव लावा आणि द्या ना मोठेपणा थोडासा. सुनेचे सगळे काम आयते होतात म्हणून या सासूबाया इथल्या नाही तशा कोणी. आमच्या भागातल्या म्हाताऱ्या सांगते तुम्हाला, बटन दाबलं की काम होतो. काय उद्दाय तिला, कपडे बदलती, मटकती, पाचा लिपस्टिक लावती, 2 बोट फाउंडेशनचा थर, नवऱ्याबरोबर मटकतो काय, सेल्फी काढतो काय, फोटो काढतो काय, फेसबुकला टाकतो काय. लाज नाही मेलीला म्हाताऱ्या. अगं गप्प बसा ना तुम्ही. संपलंय तुमचं. 50 संपले, 51 वानप्रस्थाश्रमाला सुरुवात झाली. नाही वनात जाता आलं तरी चालेल, पण देव तर मनात ठेवा. का भूतच भरली तुमच्या मनात. म्हातारं महिला मंडळ, हाडाचं पाणी काढायचे बाईन, हाडं वाकडी झाली. होऊ दे ना, तुझ्या काळात नव्हतं. कर मिक्सर मध्ये वाटी ती, मी पाट्यावर मसाला वाटला. मग तुझ्या नशिबात नव्हतं, तिने काय केलं पाहिजे. मग सून मोठी कलमी, ती सासूवर खुन्नस काढते. एक सून सासूला ओविगात होती. सासू आत्याबाई, तुम्ही दळू दळू मेल्या, आमच्या राज्यामध्ये दळायाच्या गिरण्या आल्या. ही ईर्ष्या आहे, याला मत्सर म्हणतात. एकीची सासूवर लई खुन्नस होती, उघड शिव्या देऊ शकत नव्हती. आणि स्वप्न काय होतं, शेतात गेली आणि गहू निंता निंता गाणं म्हणत होती. सासू आत्याबाई, तुम्ही चिंध्या चांध्या नेसा, चिंची खाली बसा, मला भूतावानी दिसा. हे स्वप्न आहे तुझं. काय म्हणावं ह्या स्वप्नांना. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो
ज्या वीरांना तुम्ही गाढे म्हणालात, मोठे म्हणालात, काळ त्यांच्या पाया पडतो असं म्हणालात, तशा त्या वीरांसारखं वीर होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, किंवा ते ओळखण्यासाठीची काही महत्वाची खूण आहे का, की जेणेकरून त्यांची विशिष्ट लक्षणे बघून आम्हाला कळेल हेच काळाला जिंकणारे वीर आहेत, मोठे वीर आहेत. त्यासाठी काही लक्षणं आहेत का? जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांची करते लक्षणं घोष जय जयकार, करते 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 घोष जय मस्त, अप्रतिम. वीर जरी असला तरी त्याचं ब्रीद वाक्य असतं. आध्यात्मिक वीर असला तरी त्यांचं ब्रीद वाक्य असतं. व्यवहारिक वीरांपैकी ब्रीद वाक्य आपण बघतो. आर्मीतल्या काही लोकांना भेटून बघा, त्यांच्या कोड लँग्वेज असतात, ठरलेले वाक्य असतात, आणि ते ब्रीद वाक्य म्हणून तिथं वापरले जातात. बाहेरचा घुसखोर कोणी आपल्या टीम मध्ये शिरू नये म्हणून. शिवरायांच्या काळातही त्या मावळे वीरांचं ब्रीद वाक्य होतं. कुठलं वाक्य होतं? मी अर्ध म्हणते, तुम्ही ते पूर्ण करायचं आहे. बघूयात किती जोश आहे तो चिखलीकरांमध्ये. हर 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 हर. पाकिस्तानाचं तिकीट काढलं की काय? वीर त्याला म्हणतात धर्मासाठी, देशासाठी, समाजासाठी, मातृभूमीसाठी प्राणत्याग करायची वेळ आली तरी मागे पाहणार नाही. ते माझ्या शंभू राजाने केलं. आनंद त्याच गोष्टीचा होत आहे. मी ज्या जिल्ह्यात जन्माला आली त्या जिल्ह्याचं नाव बदललं गेलं होतं. पूर्वीचं नाव होतं खडकी. औरंगजेबाचा काळ आला, ते नाव मिटलं गेलं, नाव दिलं गेलं औरंगाबाद. आता पुन्हा लोकांच्या एकजुटीने
एकाग्रतेने, जागृतेने, त्या जागृतीमुळे औरंगाबादचं नाव पुन्हा झालं छत्रपती संभाजीनगर. खरं सांगू का, मी कुठल्याही धर्माचा द्वेष करत नाही. मीच काय, संतांनी आपल्याला शिकवण दिली, जाती भेद नसलाच पाहिजे. जातीचाही भेद नको, धर्मांचाही भेद नको. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही शिकवण आहे वैष्णव पंथांची. ती आम्ही घेऊन जपतोय. पण जेव्हा मला कोणी विचारलं या अगोदर की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात, मूळ गाव कोणतं, शपथ सांगते आत्महत्या करा वाटायची जेव्हा औरंगाबाद म्हणायची वेळ यायची माझ्यावर. तेव्हा त्याचं कारण सांगते तुम्हाला. कुठल्या धर्माचा द्वेष माझ्या मनात अजिबात नाहीये, पण ज्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी शूरवीर पराक्रमी प्रामाणिक लोकांवर अन्याय केले, अशा व्यक्तीचं नाव शहराला असलं पाहिजे का? लोकांनी काय आदर्श घ्यावा? इथपर्यंतच थांबलं नाही तर स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जन्मदात्या मायबापाला कैदेत ठेवणारा एकमेव राजा म्हणजे तो बादशाह औरंगजेब. आपल्या हव्यासापोटी, गादीच्या हव्यासापोटी जन्मदात्या बापाची कत्तल करणारा राजा म्हणजेच औरंगजेब. त्याचं नाव जर शहराला दिलं तर लोकांनी या व्यक्तीकडनं काय आदर्श घ्यावा? मग माझ्या शंभूराजाचा इतिहास, ज्या धूर्त लोकांनी, ज्यांच्या हातात सत्ता होती, हातात लेखणी आली, डोकं कबुतराचं होतं, मनाने इतिहास बदलला. कुणी काही लिहिलं, कुणी काही लिहिलं, पण माझ्या शंभूराजाचे आचार, विचार, पराक्रम आकाशाला गवसणी घालणारे आहेत. हे त्रिवार सत्य आहे, ते जाणलं पाहिजे. ज्या राजाने अवघ्या 7 वर्षाचा असताना औरंगजेबाच्या नजर कैदीत राहावं, सोपी गोष्ट आहे काही? आपलं बेवडं जरी, लोकांनी काय आदर्श घ्यावा? कुणी सांगितलं तुम्हाला देवासाठीच आरती असते? ती जो सत्पुरुष आहे तो देव होतो ना, ही व्याख्या आहे परमार्थाची. अकराळ विक्राळ विचित्र रूप घेऊन देव तुम्हाला कधी दर्शन देणार नाही. महिला मंडळ, किती महादेवाला पाणी घाला, स्पष्ट सांगते, उघड सांगते. आणि देवाला काय वाईट करायचं असेल माझं ते करू दे, पण खरं ते सांगते तुम्हाला, तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाणी घालू मेलात तरी देव तुम्हाला भेटायला येणार नाही. कारण देव स्वरूप तुम्हाला व्हायचं आहे. लक्षात घ्या, देवी अंगात येत नसते. देवी असे 10-12 हात घेऊन तुमच्या पुढे येणार नाही. एवढी मोठी जीभ बाहेर काढून तुम्हाला ती भेट देणार नाही. तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर तुम्हाला देवीच्या रूपात लोकांना बघायला आवडेल. वाढवा ना कर्तृत्व, काय अवघड आहे? कर्मयोगी बना, नामावर प्रीती करा. एकदा का तुमचं गुण संपन्नता बघितली तर लोकांना वाटलं पाहिजे बस तुळजापूरची तुळजा भवानी या माऊलीच्या अंतःकरणात दडलेली आहे, आता मी भरून पावलो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मर्दना लागून त्रिविध तापाची, करावया झाडणी भक्ता लागीची, पावसी निर्वाणी ऐका जोगवा मागेन, ऐका जोगवा मागेन, ऐका जोगवा मागेन, ऐका जोगवा मागेन. स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न बघितलं, ते साक्षात उतरवलं देखील. तिच्याच पोटी तिच्या रक्तामासाचा नातू छत्रपती संभाजीराजे.
वीर असावा तो शंभूराजासारखा. वीर विठ्ठलाचे गाढे, व्यवहारातला वीरही एवढी कीर्ती करू शकतो, चंद्र सूर्य असेपर्यंत ती कीर्ती आकाशाला गवसणी घालत असते. आपलेच फितूर झाले, राजे पकडले गेले, साखळदंडाने शंभूराजांना जखडण्यात आलं. एका विराट हत्तीवर अंबरावर बसून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती त्यांची धिंड काढण्यात आली होती. आणि फक्त धिंड काढली जात नव्हती. तरुण बांधवांनो, लक्ष देऊन ऐका. तुमचं रक्त सळसळावं, तुम्ही त्वरित जागं राहावं, हर एका क्षणाला आई बहिणींचं रक्षण करावं एवढी अपेक्षा आहे म्हणून बोलते. कुणी एखादा येत होता तलवार मारून जायचा, कुणी एखादा जायचा बाणाचं टोक टोचून जायचा, कुणी एखादा यायचा पटकन घाण शिंपडून जायचा. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आमचेच फितूर झाल्यामुळे त्यांचे हे हाल चालले होते. लोकांचा नाईलाज झाला होता. औरंगजेबाने धमकी दिली होती, जो कोणी मध्ये बोलेल त्याचेही हाल हेच केले जाते. त्याच्या समवेत शंभूराजांच्या समवेत होते कवी कलश. जे हाल शंभूराजांचे होत होते तेच कवी कलशाचे होत होते. कुणी एक म्हणाला की शंभूराजांना संस्कृतीची जाण नव्हती. अभ्यासा म्हणजे कळेल, शंभूराजांनी स्वतः 3 संस्कृत मधले ग्रंथ लिहिलेत स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. ते उत्तम कवी होते, ते आध्यात्मिक होते, त्यांना असंख्य भाषा बोलता यायच्या. जेव्हा औरंगजेबाने त्यांना पकडलं आणि तू धर्म बदल, तुला मी शहनशाह बनवील, तू माझा वारसदार होशील, फक्त सांग इस्लाम कबूल है. शंभूराजे बोलले, प्राण गेला तरी चालेल पण धर्म सोडणार नाही. औरंगजेबाने जिवंत माणसाच्या अंगावरची खाल काढायची आज्ञा दिली आणि ती खाल काढायला मुस्लिम चांभार आला. ते बलाढ्य दिव्यमान शरीर बघितलं त्या चांभाराने. उंची, धिप्पाड शरीर. शंभूराजाच्या एका तलवारीचं वजन होतं 16 किलो. ढालीचं वजन वेगळं, त्या भाल्याचं वजन वेगळं. 70 किलोचा भाला शंभूराजाच्या हाताने शत्रूच्या अंगावर वाऱ्याच्या वेगाने जायचा. काय ताकद असेल. 70 किलोचा भाला म्हणते मी. तुम्ही माना हलवताय. आता बायकोनी 16 किलोचं सिलेंडर उचलायला सांगितलं तर तोंड वाकडे करता तुम्ही. तुम्हाला लई गोड हसू आलं. तुम्हीच वडापाव खाऊ घालून असे हाल केलेत त्यांचे. पाव खाऊ घालून आतपाव बनवलेत बिचारे. कुठे उभे करायचे हे, कशाला चालतील. पोरं असे बलाढ्य बनवले पाहिजे. हे बारकाले पोरं असे विजेसारखे शूर झाले पाहिजे, पराक्रमी, वेगाने पळाले पाहिजे. डोळ्यातनं पाणी झिरपत आहे, त्याच्या मिची डोळे झाले मोबाईल बघू बघू. 3 वर्षाचं कॅलेंडर ते चष्मा लावून बसत. आणि माय म्हणती, माझा बंटी इतका हुशार आहे, त्याला मोबाईल मधले सगळे फंक्शन कळतात. येडी बाई, तुझ्या डोक्यावर नाचेल तेव्हा कळेल तुला तुझ्या बंटीने काय इतिहास घडवला. योग्य त्यावेळी सावध होता आलं पाहिजे. बलाढ्य शरीर बघितलं तो मुस्लिम चांभार हातात हत्यार घेऊन औरंगजेबाच्या सांगण्यावरून शंभूराजाच्या अंगावरचे खाल काढायला आला. त्याला त्या बलाढ्य शरीरावर हत्यार चालवावी वाटली नाही. दुश्मनाच्या बाजूने आला होता पण तो चांभार खळखळा खळखळा दुःखाने रडू लागला. इकडं तिकडं बघितलं, कोणी पहारेकरी नाही म्हणून पटकन जवळ गेला. शंभूराजाच्या अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या, त्याच्यातनं रक्त वाहत होतं, माशा गुणगुणत होत्या. हत्तीसारखा बलदंड देह साखळदंडाने जखडला गेला होता, पण तरीही डोळ्यातनं तेज वाहत होतं. पटकन जाऊन शंभूराजाच्या कानात तो चांभार बोलला, राज माफ करा, शिवरायांचं मीठ मीही खाल्लं या महाराष्ट्रात आल्यापासून,
कृपा करा, एक काम करा, नरोवा कुंजरोवा तुमच्या हिंदू धर्मात चाललं ना, मी मुस्लिम असून तुम्हाला विनंती करतो, तुमचा भगवान श्रीकृष्ण संकट आल्यावर खोटं बोलला होता ना, एकदा खोटं बोला राज, एकदा खोटं बोला, धर्म सोडा हो थोड्या वेळापुरता. मराठ्यांसाठी तुम्ही जिवंत असणं ही काळाची गरज आहे राज. सांगा इस्लाम कबूल आहे. औरंगजेब तुम्हाला सोडून देईल, तुम्ही वाचाल, थोडे दिवस काही काम करा, तिथून पळ काढा, पुन्हा हिंदवी स्वराज्याचं रक्षण करा. शंभूराजे म्हणतात तू कुणासाठी सांगतोय हे मला करावं असं वाटत नाहीये का? माझ्याच वडिलांनी आम्हाला शातिर्की गनिमी कावा शिकवला, मी त्यांच्याच तालमीत लहानाचा मोठा झालो, हे मला करावं असं वाटतंय. पण आज मी मृत्यू स्वीकारायला तयार झालो, याचं कारण जेव्हा माझेच माझे राहत नाही ना, तेव्हा हाच पर्याय असतो, स्वतःच्या प्राणाची आहुती. माझ्या बायकोच्या सख्या भावानी शत्रूंना माझा प्लॅन सांगितला, मी पकडलो गेलो, स्वराज्य संकटात आहे हे मला कळतंय, राज्य कारभारातलेच काही भोंदूगिरीने जीवन जगताय, घरातच त्यांनी आग लावून दिली, माझेच फितूर झाले. कि आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए. कुणाला बोलू, माझी माझ्या बाजूने नाही. मला हे कळतंय रे, तात्पुरता निर्णय बदलून मी जिवंत राहू शकतो, पण आज माझ्या प्राणाची आहुती हाल हाल करून झाली तरी चालेल, कारण आज एका शंभूराजानं स्वतःच्या प्राणाची आहुती देणं म्हणजे उद्या घराघरामध्ये हजारो शंभूराजे तयार होणं. याला दूरदृष्टी म्हणतात, याला दूरदृष्टी म्हणतात. आणि ते केलं माझ्या शंभूराजाने. 13-14 दिवस घेतले औरंगजेबाने त्यांना संपवण्यासाठी. सहज संपवलं नाही, एखाद्याने यावं नख उपसून जावं, दुसऱ्यानी यावं काहीतरी वार करून जावं, तिसऱ्यानी यावं खालं काढावी. नंतर औरंगजेब स्वतः बोलला, संभा राजसिंहासनावर तू बसणार आहे, माझ्या पोटच्या पोरावरही माझा विश्वास नाही, तेवढा तुझ्या कर्तबगारीवर माझा विश्वास आहे. इस्लाम कबूल कर, दिल्ली तुझ्या ताब्यात येईल. आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्या शंभूराजाच्या तोंडातनं जय जयकार निघाला, आणि तो म्हणजे हर हर जय भवानी, भारत माता की, भारत माता की. क्रूर कर्मी औरंगजेबाला ते सहन झालं नाही. शिपायांना आदेश दिला, ज्या जिभेतनं हर हर महादेवाचे उद्गार निघताय, भवानी मातेचा जय जयकार होतोय, ती जीभ छाटून टाका. धारदार सूर्या पुढे आल्या शंभूराजाची जीभ छाटली गेली. आता राजे बोलूही शकत नव्हते. पुन्हा 2-3 दिवस मध्ये गेले आणि मग औरंगजेबाने प्रश्न विचारला, एवढे हाल झाले, तुला मी सोडायला तयार आहे, सांग इस्लाम कबूल आहे का? आता काहीच हातात राहिलं नव्हतं. खालं काढली गेली होती. सोललेल्या टरबुजासारखं शरीर झालं होतं माझ्या शंभूराजाचं. रक्ताचं थारोळं तुंबलं होतं. जीभ हासडली गेली होती, कापली गेली होती. आता तर ज्या तुळजा भवानीचा जय जयकार केला त्याचे उच्चारही काढता येत नव्हते. मग या वाघाचा छावा औरंगजेबाला काही उत्तर देऊ शकत नाही म्हणून फक्त डोळे मोठे केले. ते डोळे सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसायला लागले. आणि त्या कपट्या औरंगजेबाला ते सहन झालं नाही. हा बघतोय का माझ्याकडे, डोळे काढून बघतोय, एवढे हाल झाले तरी बघतोय, डोळे काढा याचे. आदेश दिला. तप्त सळाया शंभूराजांच्या डोळ्यात घातल्या गेल्या. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे डोळे रक्तबंबाळ होऊन गोठ्यांसारखे बाहेर पडले. काय वेदना होत असतील. भाजी कापताना सुरी लागली तरी नवरा आयडिंग घेऊन पळतो, पोरग लगेच बट्टी करतो आणि सासू म्हणती लागलो कान पाणी देऊ कान खाली बस दमली असतील.
काय घेऊन बसलात आपलं कौतुक? बघा इतिहास रचणाऱ्यांनी काय त्याग केलाय तो. त्या शंभू राजाचं असं वीर मरण बघितलं आणि मुस्लिमांच्या लेखणी देखील थांबल्या नाही. लक्षात घ्या, शत्रू असा असला पाहिजे दिलदार मनाचा. शंभू राजाचं वीरत्व बघितलं, ते वीर मरण बघितलं, तुकडे तुकडे करून त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकण्यात आले. ते शिवरायांच्या मावळ्यांनी एकत्र केले, शिवले आणि मग अंतिम संस्कार कथाभाग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्या शंभू राजाचं वीर मरण बघून कुणी एक मुस्लिम लिहितो, ये धरती माँ है मेरी, ये अलग ऐलान लिख देना, इस धरती के मुझ पे है एहसान लिख दे, ये किसका स्मारक है दुनिया वाले जान जाएंगे, मेरे स्मारक के पत्थर पे हिंदुस्तान लिख दे, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान ह्या वीरत्वाच्या गोष्टी कीर्तन भजनात झाल्या पाहिजे. कसा नाही तरुण वर्ग जागेवर येत, त्यांना काही गोडी नाहीये देशाविषयी, धर्माविषयी अभिमान नाहीये, त्यांना स्वाभिमान नाहीये. हे वीरत्व पोचूच दिलं नाही. हे सांगू नका, ते बोलू नका, असं म्हणू नका, तसं करू नका. बरं जे नको आहे ते मग ही लय छान झालं, अर्थ आहे का त्याला? काय जगा, शिका, सुशिक्षित व्हा. सहज कुणाच्याही पोटी असा धर्मवीर निर्माण होत नाही. ज्या राजाच्या पोटी हा धर्मवीर संभाजी राजा निर्माण झाला, त्या राजाचं शूरत्व काय बघावं आपल्या सगळ्यांना माहितीये. शिवाजी राजे स्वराज्य स्थापन करण्यासाठी जेव्हा युद्धाला निघायचे ना, घोड्यावर बसले, लगाम खेचला, टाच मारली, तलवार हाती घेतली, ढाल छातीशी घेतली आणि मावळ्यांच्या समवेत घोडे स्वार झाले. वाऱ्याच्या वेगाने घोडे पळायचे. ती कल्पना सगळी इतिहासाची डोळ्यासमोर आली आणि शिवराय माझा जीवस्थ कंठस्थ विषय असल्यामुळे शिवरायांच्यासाठी एक शौर्य गीत लिहावं असं वाटलं. माता सरस्वतीने आशीर्वाद दिला आणि अवघ्या 5 मिनिटात शिवरायांचं शौर्य गीत माझ्या करवी पार पाडून घेतलं. रचना आणि संगीत माझेच आहे, तुमच्या समोर सादर करते. शिवरायाचा तेजस्वीपणा बघून, शिवरायांचं शूरत्व बघून माणसंच नव्हते मुजरा घालत, तर आभाळ ही ठेंगणं होत होतं ते कर्तृत्व बघून, आणि धरती ही कंप पावत होती आणि मुजरा घालत होती. की आभाळ धरती चंद्र सूर्यानी झुकून मुजरा केला, सळसळली तलवार भवानी
वेग वाऱ्याचा घेतला हो सह्याद्रीचा आरा, वेग वाऱ्याचा घेतला हो सह्याद्रीचा आरा. हर हर महादेव बोला शिव सह्याद्रीचा आरा. हर हर महादेव बोला हर हर महादेव बोला महादेव बोला हर हर महादेव बोला हर हर महादेव बोला शिव सह्याद्रीचा आरा. हर हर महादेव बोला शिव सह्याद्रीचा आरा. हर हर महादेव बोला शिव सह्याद्रीचा आला. हर हर महादेव बोला शिव सह्याद्रीचा आला. दौलती घोड्यांच्या तापा, दौलती घोड्यांच्या तापा, मावळेला किती तोफा, नाही सह्याद्री हा सोपा, नाही सह्याद्री हा सोपा, शत्रू मुघल जाऊ उतरी आपल्या कोहिनूर जन्मला, कोहिनूर जन्मला. हे बाळराजाला तुळजाईने आशीर्वाद हो दिला. वेग वाऱ्याचा, वेग वाऱ्याचा, वेग वाऱ्याचा घेतला हो वेग वाऱ्याचा घेतला हो सह्याद्रीचा आरा. वेग वाऱ्याचा घेतला शिव सह्याद्रीचा आला. वेग वाऱ्याचा घेतला शिव सह्याद्रीचा आला. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. महादेव, महादेव. हर महादेव बोला हर हर महादेव बोला शिव सह्याद्रीचा आला. 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 करीती घोष जय जयकार, जळती दोषांचे डोंगर. लक्षात घ्या, माणूस म्हणून जन्माला आल्यावर कर्म करावेच लागतात. चांगलं कामही केलं तरी चुकून पाप घडतं आणि वाईट काम केलं तरी त्याचं रूपांतर पुण्यात होऊ शकतं. या दुस्तर कर्मातून वाचण्यासाठी देव आणि संतच आपल्याला सोडवत असतात. म्हणून सदैव जय जयकार करता आला पाहिजे. का जय जयकार करायचा? कर्म करताना काही चुका झाल्या तर सांभाळून घेणारा कोण आहे? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. लोक म्हणाले, जय जयकार करणारे हे वीर आहेत का? काही अजून वीराची लक्षणं आहेत. तुकोबारे म्हणतात, थांबा सांगतो. जर आंतरिक लक्षणं तुम्हाला त्या वीरांची बघायची असेल तर अभंगाचे 3रे चरण.
के आए हो. नागेश मस्त, क्या बात, अफलातून. तुम्ही म्हणाल नागेश कोणाला म्हणाली? रॉंग नंबर लागू देऊ नका. आपली तुमची एवढी प्रगती नाही झाली अजून. आपलं लय अवघड झालं. बापाला आता बाबा नाही म्हणत, पप्पा. जास्त शिकलेली पप्पावर थांबली नाही, डॅडी. डॅडीवर तिचं समाधान झालं नाही, डॅडा पापा की परी. डॅडा आईला आई नाही म्हणत, मम्मी. मम्मीचं झालं मम्मा, त्याचा शॉर्ट फॉर्म. क्या बात आहे. आहा, तुला तर उद्या घेऊन जावं वाटतंय उद्याच्या कीर्तनाला. मॉम. मम्मी कशाला म्हणतात? भूकंप झाला होता फार पूर्वी. इजिप्तमध्ये मोहेंजोदडो नावाचं शहर गडप झालं जमिनीत. असंख्य वर्ष निघून गेले. नंतर ते शहर खोदायला सुरुवात केली. खोदलेल्या शहरात एक राजमहल सापडला. राजमहालाच्या खाली खोदायला सुरुवात केली. फार खोल खोदल्यावर तिथं एक पेटी मिळाली. त्या पेटीमध्ये राजाच्या पत्नीचं प्रेत ठेवलं गेलं होतं. ती पेटी विशिष्ट धातूची असल्यामुळे असंख्य वर्षापासून ते प्रेत न कुजता त्यात राहत होतं आणि त्या पेटीला नाव दिलं होतं मम्मी. इजिप्तमधल्या थडग्याचं नाव, मेलेल्या प्रेताचं नाव आम्ही जास्त शिकलेल्या स्टँडर्ड लोकांनी जिवंत आईला दिलोय मम्मी. काय मम्मी, काय पप्पा, काय होणार, काय होणार. संस्कृती टिकली पाहिजे, तिला जीव लावा माझ्या मातांनो. 22 जानेवारीला पुन्हा नव्याने इतिहास घडत आहे भारत मातेमध्ये. बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय. ये विना बात. कोण म्हणतं याच्यापेक्षा काय वेगळं असतं हो रामराज्य? फक्त असेच राहा पुढच्या वर्षापर्यंत, नाहीतर राज्य उद्या रस्ता पुरत नाही यांना रस्ता. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, मी स्त्री आहे म्हणून बोलत नाही. यांनी संस्कृती राखली म्हणून आपले बरे आहेत. सध्या अजूनही एकाही बाईनी शेतीचं कर्ज झालं म्हणून हातभट्टीची प्यायली नाही आपल्या चिखलीत. झालंय का असं कधी? हे आपले हिमतीवाले आमच्या भरोशावर संसार चालला म्हणतात आणि कर्ज झालं की पी दारू. टेन्शन आहे मला. बायका संसार सांभाळत नाही, त्यांचा हातभार नाहीये, कर्ज त्यांच्यावर झालं नाही, त्यांचं अंतःकरण जळत नाही. त्यांनी खाल्ला का कधी बाबा गुटखा, पानपराग, देशी? आजही 70% स्त्रिया संस्कृतीचं जतन करतात म्हणून आमच्या गोदड्या शाबूत आहेत. मी स्त्री आहे म्हणून बोलत नाही, मला काही फरकही पडत नाही. मी याच्या फार पलीकडे गेले. आता कोण पुरुष कोण स्त्री, आत्म्याने परमात्म्याशी ऐक्य साधणं याला परमार्थ म्हणतात. एवढीच दिशा आता आम्हाला कळते. भास देव हृदयी साठवा. शस्त्र कोणते आहे हातात? क्षमा, दया, शांती, बाण, अभंग हे हाती. हे लई भारी झालं. आता गुगलवर अभंग आले ते. कोणताच गायक कीर्तनकाराला टरकतच नाही आता. किती अवघड अभंग घे तुझा बाप आम्ही म्हणतात गुगलवर सर्च करून. नशीब तुम्ही अभंगच बघता. एक तर चालू कीर्तनात जाधवताई IPL बघायला लागलो गुगलवर सर्च करता करता. ते IPL बघत होतं, मागच्यानी गप्प बसायचं ना. जाधवताई एक मागून गेलं मोबाईल मध्ये शूट करायला लागलं. बर केलं तर केलं शूट. अशा अवघड गोष्टी आपल्याच मोबाईल मध्ये ठेवायच्या ना. ते व्हायरल केलं आणि त्याच्यावर लाईक, त्याच्यावर कमेंट.
ज्यांनी दारू पिऊन स्वतःच्या सख्या बाबाच्या 3-3 एकर जमिनी विकल्या, ते म्हणतो या गायक कीर्तनकाराला डोकं नसतं, गप्प बस, तुझ्या गळ्यात माळ नाही, तुला बोलण्याचा अधिकार नाही. आधी आमची लायकी काय आहे ते तपासलं पाहिजे. हा, नॉनव्हेजचे मसाले वाटू वाटू आमचं आयुष्य गेलं आणि कीर्तनकाराचं वाभाडं काढतास ग बायांनो तुम्ही. याला अर्थ आहे काही? गुगलवर तुम्हाला सगळं काही मिळेल, पण स्वतःला शोधण्यासाठी स्वतःची कल्पकताच वापरावी लागेल. स्वतः मात्र गुगलवर नाही शोधता येणार, तो आपल्यातच आहे. आणि तो चिरंतर जागा राहण्यासाठी देव हृदयी साठवावा लागेल ना. वीरांची काही लक्षणं सांगितली रामायणामध्ये, ती 5 लक्षणं आहेत. त्यागवीरो, दयावीरो, विद्यावीरो, विचक्षणः, पराक्रम महावीरो, धर्मवीरो सदाश्रितः. त्यागवीरो, त्याग करतो त्याला वीर म्हणतात. त्यात नाव येतं बळीराजाचं. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. देवानी वामनाचं रूप घेतलं, 3 गोष्टी मागितल्या. पहिल्या पावलात पृथ्वी 3 पावलं जागा मागितली. पहिल्या पावलात पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश व्यापलं, तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवलं आणि बळी पाताळी घातला. बळी सर्वस्वे उदार त्याने साकारिला त्यागवीरो, दयावीरो. दयावीर कोण आहे? शिबी राजा. इंद्र ससाना झाला, अग्निदेव कबूतर झाला आणि शिबी राजाची दया बघण्यासाठी ते मृत्यू लोकात आले. कबुतराचा शत्रू आहे ससाना. कबूतर पुढे, ससाना मागे. बघता बघता शिबी राजा, चक्रवर्ती राजा, त्याच्या सभेत आले हे दोन्ही पक्षी. मग ससाना कबुतरावर झेप घेणार, तेवढ्यात कबुतराने शिबीराजाकडे येऊन विनंती केली, राजे मला पकडायला येत आहे पाठीमागून शत्रू, वाचवा. शिबीराजे म्हणाले, माझ्या आश्रयाला आला ना, मरू देणार नाही. कबुतराला स्वतःकडे लपून घेतलं. तेवढ्यात ससाना पळत आला. तो म्हणाला, कबूतर कुठे आहे? शिबीराजांनी सांगितलं, देणार नाही. माझ्या राज्यामध्ये जर कोणी दयेची भीक मागत असेल तर मी त्याला प्रसन्न झालं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. खऱ्या राजाचं कर्तृत्व आहे, मला माझं कार्य करू द्या. ससाना म्हणाला, मीही तुझ्या राज्यातलाच आहे ना. हा, मग मी गेलो तर मला भूक लागली, काय करावं लागेल? मग कबुतराच्या वजना इतकं मांस द्या. स्वतःच्या मांडीचं मांस कापून दिलं. शेवटी ते कबूतरच जड भरायला लागलं. एका पक्षाचं प्राण वाचवण्यासाठी शिबीराजा स्वतः पारड्यात बसले, जीव द्यायला तयार झाले, शरीर दान केलं. दयावीरो, विद्यावीरो जनक राजा, धर्मवीरो अर्जुन हनुमान, धर्मवीरो धर्मराजा युधिष्ठिर आणि महावीर अर्जुन हनुमान. या सगळ्या वीरत्वाचे गुण एका प्रभू रामचंद्रामध्ये आहे, म्हणून प्रभू रामचंद्र जे आहेत ते रघुवीर आहेत. बघता बघता किती वाजले ते मला कळलंच नाही. 10:30लाच आपल्याला सेवा संपवायची होती ताई, पण एवढे सगळे शांत बसले आणि कसा वेळ गेला तो खरंच मला भान उरलं नाही. मला असं वाटतं पोलीस येऊ, कुणी येऊ, टायमिंगचं आपल्याला बंधन सांगू, 2 वाजेपर्यंत कीर्तन करत राहावं. एवढं सुंदर सजवलंय, काय डेकोरेशन, काय भव्य पॅन्डॉल, काय ती शांतता, काय शिस्त. श्याम अप्रतिम बाळा, मस्त, क्या बात आहे. जाधव सरांचेही मला आभार मानायचे आहे. पत्नीला जर थोडंसं स्वातंत्र्य दिलं चांगल्या संस्काराच्या तर ऐतिहासिक कार्य पार पडतं. हे तुम्ही सगळ्या सिद्ध करत आहात. आणखी काय पाहिजे? बस आता मरण आलं तरी चालेल,
पण मागे फिरायचं नाही. बस ईश्वराने आपल्याकडनं हे कार्यासाठी आपल्याला निवडलं, हे आपलं परम भाग्य आहे. उपकार माना त्याचे. भारतासारख्या पवित्र देशात, महाराष्ट्रासारख्या पवित्र राष्ट्रात, संतांच्या संगतीत, वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात आम्ही जन्माला आलो, हे आमचं सर्वांचं परम भाग्य आहे. ते जोपासलं पाहिजे. ते जोपासण्यासाठी आपला टायमिंग होऊन गेलेला आहे. काही भावार्थ बाकी आहे. पुन्हा कधीतरी संधी मिळाली की आपण तो पूर्ण करूयात. आता आपण एंडिंगकडे जाऊयात. त्याआधी मला तुमच्याकडनं काही काम करून घ्यायचं आहे. कॅमेरावाले भाऊ, तुम्हाला लईचा आमचा चेहरा आवडला एवढ्या जणांचा. आता थोडा इकडं शिस्तीत फिरवा, बघा काय मस्त वचन करतात. ज्याला देवानी सुरक्षित हात दिले त्या सगळ्या स्त्री पुरुषांना, बांधवांना, भगिनींना नम्र विनंती आहे, हात वरती करा. आम्ही सगळे भजन म्हणणार आहोत. तुम्ही त्या सुरात जोरात सूर मिसळून भजनाचा आनंद घ्यायचा. सृष्टीच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात माझा नारायण असेल तर त्यांनी सरळ चिखली गावात येऊन सूक्ष्म रूप धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली पाहिजे. एवढं प्रेमाने भजन करा. हा विठ्ठल माझा 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 जोरदार टाळ्या. ज्या पांडुरंग परमात्म्याने या वारकरी संप्रदायात आपल्याला आणलं, आपलं आद्य कर्तव्य आहे त्यांचं प्रेमाने भजन झालं पाहिजे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा एकेकाळी
यांना सुरात भजन म्हणता येत नाही, महिलांना वाद्याबरोबर येत नाही असं म्हणणारी पुरुष मंडळी आज कौतुकाने तुम्हाला डोक्यावर घेत आहे. ही क्षमता वारकरी संप्रदायाच्या ताकदीची आहे. आणि हे खूप छान करताय तुम्ही, तालात सुरात परफेक्ट. मलाही जमत नाही एवढं छान केलं. क्या बात, मस्तच. संतांच्या कृपेने आपण या वारकरी संप्रदायात आलो. सर्व मान्यवरांचे राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक जेवढे मानकरी इथं बसले असतील त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करायचे. ज्यांचं कुणाचं जर नाव चुकून विसरलं असेल त्यांच्या सगळ्यांची मी ऋणी आहे. मला पुन्हा एकदा इकडे आमंत्रित केल्याबद्दल. ज्या संतांनी पवित्र पावन मार्ग दाखवला त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली